नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुमच्याही घरात जरी 60 ते 65 वर्षाचे वृद्ध लोक राहत असतील तर ही योजना महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत त्यांना महिन्याला 3000 रुपये मिळू शकतात। या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। मित्रांनो, या योजनेसाठी कशा प्रकारे अप्लाय करायचं, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, मी सगळी माहिती तुम्हाला सोप्या भाषेत या व्हिडिओमधून सांगणार आहे। मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर सुरू करूया व्हिडिओ। शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे। तिचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। या योजनेअंतर्गत कोण पात्र असणार आहे, कशा प्रकारे या योजनेला तुम्हाला अप्लाय करायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। मित्रांनो, या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि ही योजना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून 7 मार्च 2024 पासून सुरू केलेली होती। याचा उद्देश एकच आहे, जे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक आर्थिक मदत करणे, हे यामागचा उद्देश आहे। आणि जे बजेट याच्यासाठी ठेवलं तर ते 480 करोड रुपये याचा बजेट आहे। यांना कशा प्रकारे लाभ भेटेल तर 3000 रुपये आर्थिक मदत, ती म्हणजे उपकरणं खरेदीसाठी किंवा ते आर्थिक मदतही भेटू शकेल। त्यानंतर लाभार्थी कोण असतील तर राज्यातील जेवढेही ज्येष्ठ नागरिक रहिवासी असतील त्यांना या योजनेचा लाभ भेटेल। आणि यासाठी वयाची अट आहे ती म्हणजे 65 वर्षापेक्षा जास्त असावे। आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्याचं आहे। मी जी अधिकृत संकेतस्थळ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनाद्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना थेट डीबीटीच्या मार्फत 3000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये टाकणार येणार आहे। या योजनेअंतर्गत वर्षाला 3000 रुपये शासन पैसे हे वृद्ध लोकांना देणार आहे। मुख्यमंत्री योजनेसाठी कोणकोणते उपकरणं तुम्ही त्या अंतर्गत घेऊ शकतात तर त्या पुढील नाव आहेत, ते म्हणजे श्रवणयंत्र, फोल्डिंग वॉकर, बॅक सपोर्ट बेल्ट, व्हीलचेअर, सर्व्हायकल कॉलर, चष्मा, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, कमोड खुर्ची, त्यानंतर नी ब्रेस, लॅम्बर बेल्ट, एवढ्या गोष्टी तुम्ही या योजनेअंतर्गत घेऊ शकतात किंवा पैसेही तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी वयोश्री योजना सुरू केली होती आणि त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे वय हे किमान 65 वर्ष असावे। ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असावे। अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। ऑलमोस्ट म्हणजे ही महाराष्ट्राची स्कीम आहे, तर महाराष्ट्राच्या रहिवासी असतील त्यांनाच ही स्कीमचा फायदा भेटेल। मित्रांनो, यासाठी डॉक्युमेंटही लागणार आहेत, तेही तुम्ही या डिस्प्लेचा स्क्रीनशॉट काढून घ्या की जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स कलेक्ट करणार तेव्हा तुम्हाला एकही डॉक्युमेंट सुद्धा कामा नाही। तुम्हाला अर्जदाराचा आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, वयाचा पुरावा, रेशन कार्ड, अपंग असल्याचा प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक प्रत, स्वयंघोषणापत्र, त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील। मित्रांनो, हे जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही हे 2 सेटमधून काढून ठेवायचे। एक सॉफ्ट कॉपी काढून घ्यायची आणि एक ओरिजिनल सेटही तुमच्यासोबत राहू द्यायचा, कारण हे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला तेव्हा विचारले जातील तेव्हा क्युरी काही यायला नको, म्हणून तुम्ही सोबत 2 सेट राहू द्या। मित्रांनो, याचं जे वितरण आहे ते डीबीटीच्या मार्फत होईल, म्हणजे कुणीही मध्ये हे पैसे खाऊ शकणार नाही, हे डायरेक्ट वृद्ध लोकांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जातील। मित्रांनो, अशा प्रकारे ही योजना वयोश्री होती मुख्यमंत्री। तर याबद्दल तुम्हाला जरी खरंच या योजनेचा माहिती न होती पहिले आणि आत्ता फर्स्ट टाईम माहिती पडली असेल तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। असेच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर आणत असतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।